नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. माऊली सांगतात, काय बोलावं हे ज्ञान ठरवते, कसे बोलावं हे कौशल्य ठरवते आणि किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी तर ते आपल्या संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते. कधीही देवदर्शनाला गेलात तर रांगेतून जा, कारण चोरवाटा मृत्यूपर्यंत नेतात, देवापर्यंत नाही. रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं, पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इनामदारीचं आयुष्य हे जगावंच लागत असतं. चुकत नाही असा कोणीच नाही, पण फक्त दुसऱ्याची चूक गावभर करायची आणि स्वतःची झाकून ठेवायची. असंच करतात लोक आजकाल. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असेल तर त्याला जागीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्याला किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे. लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे हे पुण्याचं काम आहे. तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल हे एकदा नक्की विचार करून बघा. जेव्हा मनात नसता नाही किंवा अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं ना, तेव्हा एक तर ते आपल्या चांगल्या कर्माचं फळ तरी अथवा कोणाच्या आशीर्वादाची बळच असते. नेहमी लक्षात असू द्या. माऊली सांगतात, चिमटीत पकडलेलं फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटावर तो आपल्या पंखांचे रंग देतो. काही माणसेही अशीच भली असतात. कोणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ती माणसं समोरच्या व्यक्तीचे चांगलेच व्हावं ह्याच भावनाने ते जगत असतात. जीवन हा चढ उतारांचा प्रवास आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षणाला मिठी मारा, कारण तेच अनुभव तुम्हाला यशाची खरी किंमत समजावून सांगत असतात. ढीगभर पैसा असला म्हणून कोणी रॉयल होत नाही. रॉयल होण्यासाठी माणूस हा एकदम रिअल असावाच लागत असतो. आयुष्यात सोबत असून जवळ कधी बसत नाही. एकाच घरात राहून आपण एकमेकांस दिसत नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटे दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. शिक्षणापूर्वी संस्कार, व्यवसायापूर्वी व्यवहार आणि देवापूर्वी आईवडिलांना मान दिलात तर आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगातून तुम्ही नक्कीच पार पडाल. यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका. यश हे तुमच्या प्रयत्नांना चिकटलेलेच असते. रोज सकाळी उठल्याबरोबर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना, तेवढा ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावर बसू नका. स्वतःचे ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व नक्कीच उभं करा. कधी कधी शांत डोक्याने मनाचा दरवाजा उघडायला की पडलेल्या प्रश्नांची उत्तरं लगेच आत येत असतात. नेहमी लक्षात असू द्या, जमवणं सोपं असतं, जपणं अवघड असतं. माणसाला 2च गोष्टी हुशार बनवतात. एक तरी म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसं. यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नाही. उच्च ध्येयाच्या दृष्टिकोनांकडे किंवा उद्दिष्टापूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश असतं. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा. जीवन सोपे, परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षाप्रमाणेच आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल. तुम्ही आनंदी आणि कर्तृत्वपूर्ण राहण्याचे निवडले आहे म्हणून. जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजावून सांगावं, कारण स्वतःचं बद्दल कारण जास्त सोपं असतं. ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशारा पुरेसा असतो, आणि ज्याला नसतं त्याला आयुष्यभरही ते कळत नसतं. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असतो. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते. तेच तर लागतच राहतील. ती पचवायची हिंमत ठेव. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची तू किंमत मात्र नक्कीच ठेव. व्यर्थ गोष्टीचे कारणे शोधू नका. आहे तो परिणाम तुम्ही नक्की स्वीकारा. स्वाभिमानी नक्कीच आपण, ना कसला गर्व ना आपल्याला कसली घमेंड.
आपण सदा सुखी आहोत. माऊली सांगतात, चांगले केलेले काम कधी वाया जात नाहीत. आज जरी यश मिळाले नाही तर क्रिया तशी प्रतिक्रिया असते. हा निसर्ग नियमानुसार भविष्यात ते न मिळालेले यश माणसाला दामदुपटीने मिळत असतं. नाणी नेहमी मोठा आवाज करतात, मात्र नोटा अतिशय शांत असतात. ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करत असतात. मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत, पण साखरेचा एक कण जरी असला तर मुंग्या लगेच लागतात. माणसासही तसंच आहे. गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. त्यामुळे ज्याची वाणी गोड त्याचंच आयुष्य गोड असतं. जीवनात कधीही अशा माऊली सांगतात, निगेटिव्ह विचार रोज येतील. तुम्हाला सांगतील की तुला नाही जमणार, तू आयुष्यात काहीच नाही करू शकत, इथेच सगळं सोडून दे. पण तेव्हा खरी परीक्षा असते की तुम्ही नक्की कोणाचं ऐकता. आणि हार मानणं, कारण देणं सोपं असतं, पण पुढे जात राहणं कठीण असतं. कारण तेच तुम्हाला करावं लागेल. जर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळवावंच लागेल. आयुष्यात आपण आपली इमेज कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना, तरी तिची क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या क्लॅरिटीवरून अवलंबून असते. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. माऊली सांगतात, कोणाजवळही स्वतःचे दुःख बोलताना जरा फार विचारपूर्वक बोला. कारण माणसं अशीही आहेत की जी ओरडून ऐकतात किंवा रडून ऐकतात आणि जगाला हसून सांगत असतात. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो. फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. समोरच्यांमध्ये वाईटपणा दाखवणे ही सामान्य माणसांची ओळख असते आणि वाईटांमध्ये चांगले शोधणे ही मात्र खास माणसांची ओळख असते. नशीब नशीब म्हणतो आपण, पण तसं काही नसतं. कर्म करत राहिलं की समाधान मिळत असतं. हातावरच्या रेषाचं काय, तसंही विशेष नसतं. कारण ज्याला हातच नसतात भविष्य तर त्यांचंही असतं. नेहमी लक्षात असू द्या, काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठीच. हिंमत जेवढी मोठी ठेवाल तुमच्यासमोर नशिबाला पण झुकावंच लागेल. झालेल्या विश्वासघातासाठी इतरांना दोष देण्यास काहीच अर्थ नाही. कारण पहिली चूक ही आपल्याकडूनच झालेली असते, विश्वास ठेवण्याची. माऊली नेहमी सांगतात, कालच माणसाला सगळं आपण शिकवतो, कोण आपलं आणि कोण परकं. वाईट कालशिवाय खरं नातं ओळखता येत नाही. म्हणून संयम ठेवत चला. जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करण्याची असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात. माऊली सांगतात, जेव्हा तुम्हाला सर्व काही तुमच्या विरुद्ध जात आहे असं वाटत असेल तर लक्षात ठेवा की विमानालाही वर जाण्यासाठी वाऱ्याच्या विरुद्ध जावेच लागते, ना की वाऱ्याच्या बरोबर. कुठल्याही परिस्थितीत स्पष्ट बोलायला शिका. काही लोक दुखावले जातील, पण विनाकारण आपल्या विरुद्ध बोलणारे नक्कीच गप्प राहतील. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, गालातल्या गालात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर. स्वामी माऊली सांगतात, माणसांची नाती असतात अक्षराच्या ओळींसारखी. जितकी गिरवाल तितकी लक्षात राहतील आणि जितकी वाचाल तेवढी अधिक तुम्हाला समजतील. नेहमी लक्षात असू द्या, कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजत असतो. तुम्हाला जमेल. माऊली सांगतात, कोण बोललं तुम्हाला नाही जमणार, कोणाचं ऐकू नका. कारण त्यामुळे तुमच्यात निगेटिव्हिटी वाढत जाते आणि जे कुठे सुरू होणार असतं ते पण होणार नसतं. मला माहिती आहे तुम्ही जे करत असाल किंवा करणार असाल त्यात नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त आता कोणाचं ऐकत बसू नका. जे आहे त्याला सुरुवात करा. तुम्हाला नक्कीच जमेल. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतका आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही. रागात कधीही कोणाला वाईट बोलू नका, कारण राग थोडा वेळाने शांत होतो, पण बोलणं कायम मनात घर करून राहत असतं. पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हाराल. माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून कधीच तुम्ही मोठं होऊ नका. नेहमी लक्षात असू द्या. असंच आपल्या माऊलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. निंदा करणाऱ्या लोकांकडे फक्त यासाठी तुम्ही दुर्लक्ष करा. चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये, कारण एका विशिष्ट वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जात असते. रागात कधीही कोणाला वाईट बोलू नका. माऊली सांगतात, येईल अशी पण वेळ जेव्हा आपण तुटू पूर्णपणे, काही सुचणार नाही काय करावं ते. सगळं सारख्या सारख्या फिलिंग्स येतील. तेव्हा फक्त एकच गोष्ट तुम्हाला त्यातून बाहेर काढू शकते, ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास, की आम्ही हे करू शकतो. ते असेल ना तर प्रगतील किंवा प्रयत्नाच्या कितीही मोठं संकट असू दे, तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडणार. नेहमी लक्षात असू द्या, सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात. जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते. पण तोपर्यंत बरीच नातीही तुटलेली असते. आयुष्य जगताना मौन राहणे आवश्यक आहे, पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळेस मात्र शस्त्र हातात घेणे जास्त गरजेचे असते. निगेटिव्ह विचार रोज येतील, तुम्हाला सांगतील की तुला हे कधीच नाही जमणार. माऊली सांगतात, लाख मोलाचा सल्ला ऐका. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा देखील असावी. असंख्य प्रयत्न करूनही जेव्हा काहीच हाती लागत नाही, तेव्हा एक गोष्ट मात्र निश्चित हाती लागते, ते म्हणजे अनुभव. लागलेली भूक, नसलेले पैसे, तुटलेलं मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते, ते जे कुठलीच डिग्री आपल्याला शिकवत नसते. नेहमी लक्षात असू द्या, प्रयत्न करत राहा. जे करायचं ते एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस मात्र नक्कीच होणार. खरं बोलून मन दुखलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावतात, लोक तुमचे पाय पकडायला सुरुवातही करत असतात. माऊली बोलतात, नेहमी लक्षात असू द्या, स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका. ह्या ब्रह्मांडात तुम्ही अतुलनीय आहात हे कधीही विसरू नका. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलंच असतं. स्वभाव म्हणजे रंगांची पेटीच असते. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र नाहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान दिसतच असतात किंवा खुलतच असतात. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत प्रेमाने तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं काही व्यवस्थित होईल. समोरच्यांना चालत्या बोलत्या माणसांची जितकी छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य दुःखी होत नाही, एवढं माणूस नक्की आपण सांभाळू शकतो. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात, आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काही महत्त्वाचे वाटत नाही. अर्धवट पिकलेली फळे गोड कधीच लागत नाहीत. अर्धवट ज्ञान कधी उपयोगात येत नाही. स्वतःला बादशाह समजणारे मरायच्या भीतीपोटी कधी कुठली लढाई स्वतः लढत नाहीत. विचारांच्या जोरावर आणि ताकदीच्या धारेवर जे लढतात त्यांच्यापासून विजयश्री दूर राहूच शकत नाही. नेहमी लक्षात असू द्या, तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा, किंवा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही विसरू नका. माऊली नेहमी सांगत असतात, सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत. प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसांवर तेवढ्या प्रमाणात प्रेम करतो जेवढ्या प्रमाणात पुढचा माणूस त्याच्या मनासारखं वागतो. आयुष्यात मिळते तर भरपूर, परंतु मनुष्य त्याच गोष्टीची मोजणी करतो ज्या मिळाल्या नाहीत. जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दुःख का येतं? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती क्षमता त्यांच्याजवळ असते. म्हणून माणूस नेहमी प्रगतिशील असला तरच मोठं होण्यासाठी धडपडतो. अल्पसंतुष्ट माणूस निष्क्रियच बनत असतो. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ ती रिकामी करत असते. भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा किस्सा मात्र दुनियेतील माणसं दाखवत असतो. जर तुम्हाला कोणी अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात कारण त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत नसते. परिस्थिती अधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर तुम्ही नक्कीच मात करा. नेहमी लक्षात असू द्या, त्या क्षणासाठी मेहनत करा
ज्या क्षणाला तुम्ही स्वतःहून म्हणाल, कठीण होतं पण करून दाखवलं. नेहमी लक्षात असू द्या, आयुष्यात प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे तुम्हाला जाता येत नाही. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जोडता गेलं पाहिजे. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही, त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. नेहमी लक्षात असू द्या, फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्यांच्या सुगंधांचेच होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे आणि विश्वासाचेच होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरूनही वळावंच लागत असतं. समुद्रात कितीही मोठं वादळ आलं तर समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही. माऊली सांगतात, नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात कधीही यशस्वी होण्याचं पहिलंच पाऊल असते. आकाशातून पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो. तोच गटारीत पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासाळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच संपून जातं. तो नष्ट होतो. कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनत असतो. थेंब तोच, परंतु कोणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची पत, प्रतिष्ठा ही अवलंबून असते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे. जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी जे तुमच्यासाठी चांगले आहे तेच देत असतो. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. संयम हा यश मिळवण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगाच भ्रमात आहोत की आपण वर्षाने वर्ष मोठे होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण हे हरवल्या की समजते की त्यांची किंमत किती मोठी असते. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही. नेहमी लक्षात असू द्या, महाभारताच्या काळात एकच राष्ट्र होतं. आज आंधळ्याची संख्या कशी मोजायची? नेहमी लक्षात असू द्या. लोकाला वाटतं यशस्वी माणसाला दुःख होत नाही. त्याला सुद्धा दुःख होतं. तो त्यांना सामोरे जातो आणि पुन्हा लढण्यास तो तयार होत असतो. आयुष्य जगताना मौन राहणे देखील आवश्यक आहे. पण माऊली सांगतात, एक माणूस फळे सोडतो आणि शॉर्ट ब्रेड समोसे खातो. नंतर आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो. हॉस्पिटलच्या बेडवर तो नातेवाईकांनी आणलेली सफरचंद आणि संत्री खातो आणि नातेवाईक स्वतः हॉस्पिटलजवळ बसून समोसे आणि कचोरे खातात. हे जीवनाचे चक्र आहे. बाकी सगळं काही ब्रह्मच आहे. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणानेच करत असतात. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही, त्या माणसांच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही. आयुष्य जगताना मौन राहणे देखील आवश्यक आहे. माऊली हे आपल्याला परत परत सांगतात. आयुष्यात कधीही गर्व करू नका, कारण परीक्षा एकट्याने दिली जाते आणि निकाल मात्र सर्वांसमोर येत असतो. नेहमी लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. स्वामी माऊली सांगतात, तुम्हाला जाणवेल की तुम्ही भेटता त्या प्रत्येकाची भूमिका असते. काही तुमची परीक्षा घेतील, काही तुमचा वापर करतील, काही तुमच्यावर प्रेम करतील आणि काही तुम्हाला शिकवतील. परंतु जे खरोखर महत्त्वाचे आहेत तेच तुमच्यातील सर्वोत्तम गोष्टी बाहेर आणतात. ते दुर्मिळ आणि नेहमी लक्षात असू द्या. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच, म्हणून तुम्ही नक्कीच समजा. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा. आयुष्याच्या वाटेवर कोणीतरी सोबत असणे खूप गरजेचं असतं. पण हेही लक्षात ठेवा, स्वतःचा किंवा स्वतःपेक्षा चांगल्या सोबती आणखीन कोणी होऊ शकत नाही. स्वतःला घडवणे आणि स्वतःला बिघडवणे हे दोन्ही आपल्याच हातात असतात. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. अनुभव वयाने नाही तर परिस्थितीने येतं. कारण माणूस चांगल्या काळापेक्षा वाईट काळातून जास्त शिकलो असतो.
जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये त्याची धमक असते. जेव्हा तुमची परिस्थिती चांगली असते तेव्हा तुमची चूक ही गंमत म्हणून स्वीकारली जाते. परंतु जेव्हा तुमची परिस्थिती वाईट असते तेव्हा तुम्ही केलेली गंमत देखील गुन्हा समजला जात असतो. स्वामी भक्तांनो, माऊली सांगतात, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. जर आयुष्याचा पुढचा प्रवास सुखकर करायचा असेल तर काही गोष्टी अगदी हसत सुखाने मागे सोडून दिलेल्या चांगल्याच असतात. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करू शकतो. त्यामुळे विचार बदला. तुमचे आयुष्यही नक्कीच बदलेल. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं मोठं कारण असतं. स्वामी भक्तांनो, तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.